सॅम्युअल होमिओपॅथिक क्लिनिकचा आज 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 12वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्तानं डॉक्टर संतोष जटाळे सर गेली 12 वर्षापासून नांदेडकरांच्या रुग्णांच्या सेवेमध्ये कार्य करतात। सरांचं आज नांदेड शहरासहच मराठवाड्यात देखील एक रुग्णाचे चांगले सेवक म्हणून देखील त्यांचं नाव आपण आदराने घेत होतो। या सरांच्या कार्याबद्दल सरांना उत्कृष्ट डॉक्टर पुरस्कार 2015 साली मिळालेला आहे। त्यासोबतच आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर संस्थापक अध्यक्ष आहेत। सर कॉलेजला लेक्चर देखील आहेत। त्यासोबतच वैद्यकीय सल्लागार म्हणून देखील सरांची चांगलीच ओळख आहे। सर गेली 12 वर्षापासून जे रुग्णांची सेवा देत आहेत, रुग्ण त्यांच्याबद्दल एवढं समाधानकारक आहे की ज्यावेळेस आम्ही अनेक वेळेस रुग्णांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांना एक वेगळा आनंद असतो। त्या संदर्भात आपण थेट सरांच्या वर्धापन दिनानिमित्त आपण भेट देण्यासाठी आलो आणि त्या संदर्भामध्ये नेमकं सरांना काय वाटतं की 12 वर्षापासूनची सेवा नेमकी कशी होती आणि त्याचा नेमका काय आनंद कसा आहे। नमस्कार। आज आमच्या दवाखान्याला डॉक्टर सॅम्युअल होमिओपॅथिक क्लिनिकला 11 वर्ष पूर्ण झाले आणि मी 12 वर्षात पदार्पण करतोय। मला अत्यंत आनंद होत असते की असं आम्ही एका खेड्यामध्ये आम्ही दवाखाना सुरू केला होता आणि आज तो पूर्णपणे पूर्ण नांदेड जिल्हा, मराठवाडा आणि आज महाराष्ट्रात बाहेरचे देखील रुग्ण येतात। या दवाखान्याला नाव दिले डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथिक क्लिनिक। या नावा म्हणजे की होमिओपॅथीचे जनक यांच्या नावावर आपण हे दवाखाना ठेवलेला आहे, नाव ठेवलेलं आहे, कारण की यांचे विचार जे रुग्णाला पूर्णपणे बरे करणारे, मुळातून रुग्ण बरे झाले पाहिजे, आजारा मुळातून बरा झाला पाहिजे हा विचार त्यांचा होता। ते जर्मनीचे डॉक्टर होते आणि त्यांनी 250 वर्षापूर्वी हे सिद्ध करून दाखवले की आजार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात। त्यांचा विचार घेण्यासाठी आपण ह्या दवाखान्याला नाव ठेवलं डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथिक क्लिनिक। आज 11 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 20,000पेक्षा आम्ही जास्त रुग्ण पाहिलेत आणि त्या रुग्णाला आम्ही पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा डायबिटीज असू द्या, थायरॉइड असू द्या, कॅन्सर असू द्या, स्किन डिसऑर्डर्स असू द्या किंवा सांधेवात, मूळव्याध असे बरेच आजार आहे जे त्याला आपण असाध्य रोग म्हणतो किंवा जुळत आजार म्हणतो, त्यासाठी होमिओपॅथिक कारगर आहे आणि या आजारासाठी आम्ही पूर्णपणे करण्यासाठी ह्या दवाखान्याची आम्ही स्थापना केली होती आणि आज 11 वर्षामध्ये आम्ही पूर्ण यशस्वीरित्या आम्ही हे पूर्ण करतोय। आज रुग्णांचे चेहऱ्यावरचे हास्य किंवा आनंद पाहून आम्हाला खूप समाधान वाटते की आम्ही जे दवाखाना चालू केला होता त्याचे आम्हाला फळ भेटत आहे। आज बरेच रुग्णांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फीडबॅक दिलेत, त्यामुळे आम्ही दिवसेंदिवस आम्हाला एक मनोबळ प्राप्त होत चाललेलं आहे। तसेच तुमच्यासारखे न्यूज चॅनलवाले सुद्धा आम्हाला मदत करतायत आणि धन्यवाद मानतो की तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करतात। धन्यवाद। डॉक्टर सॅम्युअल हॅनेमनचा आज 12वा वर्धापन दिन आहे। 11 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। तुम्ही अनेक वर्षापासून सरांच्या संपर्कात आणि सरांच्या सोबत कार्य करत असता, त्या संदर्भात तुम्हाला या नेमकं काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर चाकूरकर। जटाळे सर यांना मी जवळजवळ 7-8 वर्षापासून म्हणजे आम्ही दोघं जण एका कॉलेजमध्ये कलीग म्हणून काम करतोय, त्यामुळे सरांचं होमिओपॅथी बद्दल जे डिवोशन आहे ते मी खूप क्लोजली बघितलं। सर जे मुलांप्रती सरांचं जे आत्मीयता आहे की मुलांना होमिओपॅथी बद्दल जास्तीत जास्त माहिती सांगावी आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट मुलांनी करावी, ॲलोपॅथीपेक्षा होमिओपॅथीकडे मुलांनी जावं, त्यामध्ये रिसर्च करावं, याबद्दल सरांचा थोडासा जास्त ओढ आहे आणि त्याची माहिती ते नेहमी मुलांना देत असतात। एक म्हणजे मुलांचे सगळ्यात आवडते सर म्हणून त्यांची ख्याती असं आपण म्हणूयात। त्याचप्रमाणे सरांचं क्लिनिक हे एक 11 संपून 12 वर्ष लागलं, त्यानिमित्ताने पण मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांनी हे कार्य अविरतपणे चालू ठेवावं असं सरांना पुन्हा सांगते। धन्यवाद। मॅडम, आज 12वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने सरांना नांदेडसह मराठवाड्यातून अनेकांच्या शुभेच्छा देखील मिळत असतात आणि तुम्ही सरांसोबत कार्य करता, त्यानिमित्ताने तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरांसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात काय तुमचं काय मत? पहिल्यांदा डॉक्टर जटाळे सरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा की आज क्लिनिकला एक 11 वर्ष कंप्लीट होऊन 12वं लागलं। त्याच्या बाबतीत मी अजून इथे येऊन काही जास्त दिवस नाही झाले, पण जेवढं मला सरांबद्दल एक रिस्पेक्ट वाटतो तो एक म्हणजे अगण्य आहे असंही मी सांगते। आणि स्पेशली सर जे काही होमिओपॅथीसाठी डिव्होट करतायत किंवा खूप जागी कॅम्प्स घेतात,
त्याच्याबद्दल एक होमिओपॅथीचा जो काही प्रसार आहे त्याच्या बाबतीत मला खूप खूप आनंद आहे आणि त्यातल्या त्यात सरांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आणि अशीच होमिओपॅथीच्या बाबतीमध्ये सरांनी मला पण म्हणजे इन्व्हॉल्व करून घेतलं, एक सामील करून घेतलं. त्याबद्दल सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर पण म्हणजे सरांनी मला ह्या होमिओपॅथीबद्दल कार्य करण्यासाठी पुढे नेण्यासाठी एक म्हणजे खूप चांगलं रिस्पॉन्स पण देत आहेत आणि मला पुढे जाण्यासाठी सर हेल्प पण करतायत. आणि मी होमिओपॅथीबद्दल काम करेल अशी एक माझ्या लाईफमध्ये म्हणजे मला खूप या बाबतीत आनंद आहे की मी होमिओपॅथीचा खूप काही प्रसार करावा आणि प्रचारही करावा. आणि या बाबतीत सर मला थोडंसं सपोर्ट करतायत आणि तसंच मी सरांसोबत काम करतेय आता. त्याच्याबद्दल मला सरांचे मी आभार मानते. बस. सर्वप्रथम मी डॉक्टर संतोष जटाळे सर यांना, ज्यांनी जे 11 वर्ष रुग्णांची सेवा केली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढच्या आरोग्य भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जटाळे सर यांनी आमच्यासारखे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य रक्षक मार्फत एक चॅरिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक सुरू केले, ज्याच्यामध्ये आमच्यासारखे डॉक्टर जे नवीन डॉक्टर होतात त्यांनी होमिओपॅथीमध्ये काहीतरी करावं यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, ज्यांना जवळपास 3 महिने त्या क्लिनिकला झालेले. अशीच सेवा आरोग्य रक्षक मार्फत मागील 5 वर्षापासून सर करीत आहात. खेडे गावात जाऊन जिथं होमिओपॅथी माहीत नाही त्या गावात जाऊन होमिओपॅथीचा प्रचार प्रसार आरोग्य रक्षक मार्फत सरांनी खूप केलेला आहे. त्याची प्रथम सुरुवात सरांनी 11 वर्ष अगोदर या क्लिनिक मध्ये केली होती, जेव्हा होमिओपॅथी लोकांना आज काही माहीत नव्हती. आज सर एक ठिकाण ठरले नांदेडमध्ये की होमिओपॅथी म्हणजे काय, तर जटाळे सरचे यांचं नाव नक्कीच येणार आहे. तरी मी या उपक्रमासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो.